Students, we have already learned that the subtopics in last lectures, the human health and nutrients and food safety. Today we revise it. The mode of nutrition in animals are holozoic, parasitic, and sapronutrition. The healthy food is the nutrition is the study of nutrients in food, how the body uses them, and the relationship between the diet, health, and diseases. We already learned that. We have learned already. So we just revise it to some points or subtopics. So we see the some points we today we revise it. We will going to revise these points. First, what is the nutrients are found in food? We already complete the table of the page number 34 in fifth chapter. The nutrients are the carbohydrates, protein, fats, vitamin and minerals. आपल्याला माहिती आहे की वेगवेगळे अन्नघटक कुठले आहेत तर कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट्स, विटॅमिन आणि मिनरल्स. कार्बोहायड्रेट्स प्रोटीन म्हणजे प्रथिनं, फॅट्स विटॅमिन माहिती आहे. हे जे कार्बोहायड्रेट प्रोटीन आणि फॅट्स आहेत ते मॅक्रोन्यूट्रिएंट आहेत, तर विटॅमिन आणि मिनरल्स हे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत. हे आपण न्यूट्रिशन या चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे. व्हॉट इज द मॅक्रो अँड व्हॉट इज द मायक्रो. The macronutrients which are required by the body in large amount. आपल्या शरीराला सगळ्यात जास्त आवश्यकता असते ते कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट्सची. मायक्रो ऑर्गॅनिझम्स which are micronutrients which are required the body in small amounts. कमी आपल्याला प्रमाणामध्ये विटॅमिन्स आणि मिनरलची आवश्यकता असते आपल्या शरीरामध्ये. हे झाले अन्न घटक जे आपल्या शरीरासाठी सगळ्यात मुख्यत्वे करून भूमिका बजावतात. फर्स्ट इज कार्बोहायड्रेट्स, our main source of this of energy. The large molecules that contain the carbon, hydrogen and oxygen. There are three types of carbohydrates: sugar, starch and fiber. The food source. कार्बोहायड्रेट्स आपल्याला कुठे सापडतात तर सिरियल, होल ग्रेन्स सगळ्या प्रकारच्या धान्यामध्ये आढळतात. लेग्युम्समध्ये, पोटॅटोज बटाटामध्ये, चीज या विविध पदार्थामध्ये आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळतात. देन डिफिशियन्सी डिसीजेस, द कार्बोहायड्रेट जर आपल्याला मिळाले नाही आपल्या शरीराला तर हायपोग्लायसेमिया हा रोग होतो किंवा किटोॲसिडोसिस हा एक रोग होतो. जो हायपोग्लायसेमिया आहे, जो ग्लुकोज इज युअर बॉडी, ग्लुकोज कमी पडल्यावर होतो. देन नेक्स्ट वन इज द प्रोटीन्स, the essential to growth and repair the muscles and other body tissues. These are the large molecules that contain carbon, hydrogen, oxygen, nitrogen, and one molecule of protein is made up of the smaller unit called as amino acids. Your body only needs the 20 amino acid to produce the thousands of protein cells. आपल्यामध्ये प्रोटीन सेल्स तयार करण्यासाठी, हजारो प्रोटीन तयार करण्यासाठी हे अमिनो आम्ल मदत करत असतात. देन जर त्याची कमतरता असेल तर आपल्याला मॅरेसिमस हा रोग होतो किंवा कुपोषण आपण त्याला म्हणतो. देन नेक्स्ट वन इज फॅट्स. वन सोर्स ऑफ दिस एनर्जी इज इम्पॉर्टंट इन रिलेशन टू फॅट सॉल्युबल विटॅमिन्स. फॅट्स हे सगळ्यात महत्त्वाचे असतात आपल्या शरीरामध्ये. ते कुठे आढळतात हे चित्रे दिलेले आहेत. आल्मंड्स, एग्स, ॲव्होकॅडो, ऑलिव्ह ऑइल यामध्ये फॅट्स आढळतात. काही सॅच्युरेटेड फॅट्स असतात, काही ट्रान्स फॅट्स असतात आणि काही अनसॅच्युरेटेड फॅट्स असतात. दीज आर द टाइप्स ऑफ फॅट्स. दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट इन युअर बॉडी टू work and to produce the energy.
Then next one is minerals. Those inorganic elements, these are about 14 minerals are used in our body: calcium, phosphorus, potassium, sulfur, sodium, chloride, and iodine. Food source are given there: the egg, nuts, calcium dates मध्ये, स्पिनच पालकामध्ये, सोडियम ऑनियन मध्ये, पोटॅशियम मिल्क मध्ये सगळ्यात जास्त असतं, पोटॅशियम दहीमध्ये, दुधामध्ये आढळतं जास्तीत जास्त, सोडियम सुद्धा कांद्यात, पत्ताकोबी कोबीमध्ये मिळत असतात, पालकामध्ये कॅल्शियम असतं, तर आयोडीन हे अंड्यामध्ये असतं किंवा वेगवेगळ्या डेअरी प्रोडक्ट्समध्ये असतं. The minerals send nerves impulses, build the cells, regulate chemical reaction in the cell, and carry the oxygen to body cells. And this is the main function of these minerals in our body. Then deficiency diseases. आयोडीन म्हणजे गॉयटर होतो. जर आयोडीनची कमतरता आपल्याला आढळली, मिनरल्समध्ये आयोडीनची कमतरता आपल्याला आढळली तर ॲनिमिया आणि गॉयटर हा रोग होऊ शकतो. देन नेक्स्ट वॉज इज फॉस्फोरस. हा एक रोग होऊ शकतो. द वीक बोन्स अँड मसल्स अँड जॉईंट पेन्स, नर्वस सिस्टीम डिसऑर्डर. देन सोडियम, जर सोडियमची आपल्याला कमतरता झाली, कॅल्शियमची डिफिशियन्सी, ही डेंटल प्रॉब्लेम असू शकतात, मसल्स असू शकतात. देन सोडियममध्ये गॅस जास्त होतो आपल्या शरीरामध्ये, इम्प्रॉपर फंक्शन होतं. देन नेक्स्ट वन इज विटॅमिन्स. द विटॅमिन्स आर organic nutrients that are needed in small quantities for growth, preventing diseases, and regulating of our functions. These are two types of vitamins: water soluble and fat soluble. This water soluble, this means we have to take them daily. The fat soluble vitamins are dissolved only in fat, and water soluble is only dissolved in water. द सिम्पटम्स स्कर्वी. जर आपल्याला विटॅमिनची कमतरता झाली तर स्कर्वी हा रोग होऊ शकतो. ह्याच्यामध्ये वेगवेगळे विटॅमिन्स दिलेत, त्याची डिफिशियन्सी डिसीज दिलेत आणि सिम्पटम्स दिलेले आहेत, ते वाचून घ्यायचे. देन नेक्स्ट वन इज वेगिन प्लेट. आपल्या आहारामध्ये काय काय आवश्यक आहे? The all constituents of food: carbohydrates, fats, proteins, vitamins, minerals, fiber, water are necessary for the proper growth of the body. And these nutrients, material like wheat, jowar, pulses, rice, vegetables. What will happen in these food materials are infested by insects or spoiled anyway. हे जे सगळे पदार्थ आहेत ते स्पॉइल सुद्धा होऊ शकतात. स्पॉइल म्हणजे खराब होणे, दूषित होणे. द फूड स्टफ्स वी कंझ्युम दॅट we consume the whether animals or a plant source must be a best quality, so we may fall prey to disease or illness. जर आपण हे जर व्यवस्थित धुतले नाही, आपल्याला व्यवस्थित अन्न जर घेतलं नाही तर आपल्याला रोग होऊ शकतात. ते हे स्पॉइल झालेले जे फूड आहे ते कलरमध्ये, त्याच्या ऑर्डरमध्ये, टेक्स्चरमध्ये, क्वालिटीमध्ये आणि टेस्टमध्ये आपल्याला आढळून येतं. देर इज अ लॉस ऑफ इट्स न्यूट्रिएंट्स इन दिस food. Sometimes the naturally available food materials are spoiled by a wrong handling, as when they are overcooked or improperly stored, says in a damp place. आपण मागच्याच व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे स्पॉइलेज, द फॅक्टर्स द फॅक्टर्स ऑफ फूड स्पॉइलेज. कुठले कुठले टाईम आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत, हे सगळे टाईम, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, एन्झाईम्स, इन्सेक्ट अँड केमिकल रिॲक्शन हे फूड स्पॉइलेजचे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत, ज्यामुळे आपलं अन्न हे दूषित होतं. दूषित अन्न झाल्यामुळे आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रोग उद्भवू शकतात. इम्युनिटी पॉवर कमी होते. केमिकल रिॲक्शन्स आपल्या अन्नामध्ये होतात. काही काही कीटकामार्फत होतं,
काही काही सूक्ष्मजीवामार्फत होतात, काही खूप वेळ ठेवल्यामुळे त्यामध्ये केमिकल रिॲक्शन होत असते. देन इन्सेक्ट्स, माशापासून सुद्धा ते अन्न दिसून येतो. एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत, टाइम आहेत, एन्झाईम्स आहेत. देन नेक्स्ट वन इज फूड वेस्टेज. हे सुद्धा आपण बघितले. फूड वेस्टेज आर 2 टाइप्स, quantitative and qualitative. We have already learned this last lecture or last video. Wrong methods of farming like hand sowing of seeds indicate threshing, improper storage, and wrong methods of distribution are some reasons for quantitative wastage of food. The food is wasted as a result of customs and offering and serving too much food to guests. आपण आपल्या लग्न समारंभामध्ये किंवा कुठल्याही कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त फूड सर्व करतो, त्यामुळे जास्त अन्न वाया जातं. And the qualitative, next type of wastage of food is the qualitative, using wrong methods of protecting the food, excessive use of food, the preservatives, overcooking, washing the vegetables after cutting them, the mishandlings of fruits like grapes, mangoes, and transport system. This causes the qualitative food wastage. So next one is food storage and preservation. Today we discuss about these different methods to prevent the growth of microorganisms in food and thereby save the food from spoiling. आपण अन्न दूषित होण्यापासून कसं वाचू शकतो? द फूड स्टोरेज अँड प्रिझर्वेशन हे आपल्याला बघायचं आहे. These different methods prevent the growth of microorganisms in food and thereby save the food from spoiling. या 2 मेथड आहेत जे अन्न दूषित करण्यापासून रोखू शकतात. फर्स्ट इज फूड प्रोटेक्शन अँड सेकंड इज फूड प्रिझर्वेशन. फूड प्रोटेक्शन म्हणजे काय? अन्नाची सुरक्षा किंवा अन्न रक्षण, आणि सेकंड म्हणजे अन्न परिरक्षण, फूड प्रिझर्वेशन. फूड प्रोटेक्शन म्हणजे द प्रिव्हेन्शन ऑफ फूड स्पॉइलेज बाय मायक्रोबियल ग्रोथ अँड इन्फेस्टेशन बाय पेस्ट इज कॉल्ड फूड प्रोटेक्शन. म्हणजे वेगवेगळ्या कारणाने अन्नातील सूक्ष्मजीव वाढून ते खराब होतात आणि कीड लागतात, यापासून अन्न सुरक्षित ठेवणे म्हणजेच काय? अन्न रक्षण होय. सेकंड वन इज फूड प्रिझर्वेशन, म्हणजे यूज द व्हेरियस प्रिझर्वेटिव्स टू प्रिव्हेंट. अन्न दूषित होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये प्रिझर्व्हस वापरले जातात. म्हणजेच काय? अन्न त्या घटकामध्ये परिरक्षक वापरले जातात. या पद्धतीला आपण म्हणतो अन्न परिरक्षण म्हणजेच फूड प्रिझर्वेशन. दिस इज द यूज ऑफ व्हेरियस प्रिझर्वेटिव्स टू प्रिव्हेंट फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम. Food spoilage due to the internal factors is called as food preservation, म्हणजे अन्न परिरक्षण. त्यासाठी FSSAI किंवा FDA ही जी संस्था आहे आपल्या भारतामध्ये ती कार्यरत असते. ती अन्न आणि औषधे याचं प्रमाणीकरण करत असते. प्रत्येक जे पदार्थ तयार होतात त्याच्यावर FSSAI मार्क असतो. म्हणजेच काय? तर FDA कडून अन्न आणि औषध प्रशासन जे असतं त्याच्याकडून ही अन्नाची चाचणी घेतली जाते आणि या संस्थेकडून FSSAI ही संस्था स्थापन करण्यात आली. हीच सगळ्या अन्न घटकांचं जे प्रमाणत्व आहे ती दाखवत असते. देन मेथड्स ऑफ फूड प्रोटेक्शन, म्हणजे अन्न रक्षणाचे वेगवेगळ्या मेथड्स आहेत, त्या आपण बघणार आहोत, पद्धती आहेत. फर्स्ट इज फ्रीजिंग. फ्रीजिंग म्हणजे biological and chemical reaction in food materials are slowed down at the low temperature. As a result, food remains in a good condition for a long duration. And that is why the refrigerators are used in kitchen. आपल्या किचनमध्ये फ्रीज आपण वापरतो. कशामुळे? कारण त्या अन्न घटकामधले जे सूक्ष्मजीव आहेत, जे केमिकल रिॲक्शन्स आहेत, त्या केमिकल रिॲक्शन या कमी तापमानावर
हळूहळू प्रमाणात होत असतात, म्हणून आपण फ्रीजचा वापर करतो अन्न रक्षणासाठी. देन नेक्स्ट वन इज स्मोकिंग. स्मोकिंग म्हणजे धूम्रपान नाही हा. द फूड इज प्रिझर्व्ड विथ द हेल्प ऑफ स्मोक. म्हणजे काही 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 पदार्थावर ॲल्युमिनियम फॉस्फाईडचा एक फवारा मारला जातो. त्यामुळे काय होतात, कीटकनाशक मरतात. त्यामुळे अन्नाचं रक्षण होतं. त्यानंतर आहे यूज ऑफ इन्सेक्टिसाइड्स. म्हणजेच काय तर कीटकनाशकांचा वापर. यामध्ये पोत्यामध्ये धान्य भरल्यानंतर आपण त्यामध्ये मिलेथिऑन याचा फवारा करत असतात. द नेक्स्ट वन युजेस ऑफ इन्सर्ट द गॅसेस. म्हणजेच वेपर्समध्ये बघा, वेपरचे आपण पाकिट बघतो की नाही, त्याच्यामध्ये नायट्रोजन वायू भरलेला असतो. त्यामुळे ते हवा बंद होतं. हवा बंद झाल्यानंतर काय, त्यामध्ये कीटक किंवा बुरशी वाढत नाहीत. द नेक्स्ट वन इज युजेस ऑफ प्रिझर्वेटिव्स. फर्स्ट इज नॅचरल प्रिझर्वेटिव्स अँड दुसरे सेकंड वन इज केमिकल प्रिझर्वेटिव्स. निसर्गतः जे आपल्याकडे उपलब्ध आहेत परिरक्षक, ते म्हणजे मीठ, साखर, तेल हे आपण लोणच्यामध्ये, जाममध्ये किंवा मुरंबामध्ये वापरतो. म्हणजे जास्तीत जास्त दिवस हे आपले लोणचं टिकत असतं. दिस इज द नॅचरल प्रिझर्वेटिव्ज. द नेक्स्ट वन इज केमिकल. केमिकल म्हणजे काय, याच्यामध्ये ॲसिटिक ॲसिड असतं, सायट्रिक ॲसिड असतं, सोडियम बेन्झाईट असतं, नायट्रेट असतं, नायट्रेटाईट असतं. या क्षाराचा वापर केला जातो. कशामध्ये तर सॉस, जेली, जाम हे जास्तीत जास्त दिवस टिकण्यासाठी या केमिकल प्रिझर्वेटरचा उपयोग केला जातो. देन नेक्स्ट वन इज इरॅडिएशन. म्हणजे काय, किरणीयन. या पद्धतीमध्ये काय केलं जातं तर किरणांचा त्यावर मारा केला जातो. क्ष किरणे सुद्धा असतात किंवा गॅमा किरणे सुद्धा असतात. त्याच्यामध्ये बुरशी आणि सूक्ष्मजीवांचा किंवा कीटकांचा नाश होतो. त्याच्यामुळे काय होतात, हे किरण हे फळांवर सोडले जातात. त्यामुळे काय होतं, कालावधी वाढते. जास्तीत जास्त ह्या भाज्या फळं टिकत असतात. म्हणजे बटाटे, कांदे हे सुद्धा अंकुर येऊ नये याच्यावर, त्याच्यामुळं याचा मारा करतात. त्याला आपण म्हणतो इरॅडिएशन. द नेक्स्ट वन इज द पाश्चरायझेशन म्हणजे पाश्चरीकरण. यामध्ये दूध किंवा जे काही पदार्थ आहेत, तत्सम पदार्थ आहेत, म्हणजे दही असो, ताक असो, यामध्ये काय केलं जातं, दूध हे 80 डिग्री सेल्सिअसला 15 मिनटं तापवलं जातं आणि त्यानंतर ते लगेच थंड करून त्यामधले जे दुधातील जे सूक्ष्मजीव आहेत ते नाश होतात आणि दूध जास्त दिवस टिकतं. आपल्याला माहिती आहे, आपण जेव्हा दुधाचे पिशव्या घेतो त्यामध्ये 3 दिवसाचे डेट्स दिलेले असतात. 3 किंवा जे काही डेट्स दिलेले असतात त्या दिवसामध्ये ते आपण दूध वापरू शकतो. म्हणजेच काय, त्यालाच म्हणतात पॉश्चरायझेशन. देन नेक्स्ट वन इज, पुढच्या ह्याच्यामध्ये बघायचं आपल्याला, माहिती आहे का तुम्हाला, महाराष्ट्रामध्ये लासलगाव येथे कांदे आणि बटाट्याचं यावर नवी मुंबई येथे मसाल्याच्या पदार्थांवर किरणीय करणारी जी संयंत्रे आहेत ती त्याच्यावरची केंद्र उभी केलेली आहेत. कुठे कुठे, महाराष्ट्रात लासलगावला कांदे आणि बटाट्यांवर किरणीयन आणि मुंबई येथे मसाल्यांवर किरणीयन हे किंवा इरॅडिएशन त्याला आपण म्हणतो. ह्या इरॅडिएशन केंद्र उभारलेली आहेत मुंबईत आणि नाशिकमध्ये. देन नेक्स्ट एक लुई पाश्चर नावाचे जे शास्त्रज्ञ होऊन गेले, त्यांनी ह्या पॉश्चरायझेशन ही जी क्रिया आहे ती शोधून काढली. त्यामध्ये सूक्ष्मजीवांची वाढ रोखता येते आणि त्याची गुणवत्ता टिकून ठेवता येते. म्हणून तर ही जी पद्धत आहे ती जीवाणूशास्त्रज्ञ लुई पाश्चर यांनी विकसित केली. त्यालाच आपण पाश्चरायझेशन असे म्हणतो. मग काय काय बघितलं आज आपण, तर डिफरंट मेथड्स बघितल्या प्रिझर्वेशनच्या, फूड प्रिझर्वेशनच्या. फर्स्ट त्यामध्ये फूड प्रोटेक्शन बघितलं आणि फूड प्रिझर्वेशन बघितलं. फूड प्रोटेक्शनची डेफिनेशन आहे, द प्रिव्हेन्शन ऑफ फूड स्पॉइलेज बाय मायक्रोबियल ग्रोथ अँड इन्फेस्टेशन बाय द पेस्ट इज कॉल्ड एज फूड प्रोटेक्शन. म्हणजे अन्न रक्षण. अन्न सुरक्षित ठेवण्यासाठी
सूक्ष्मजीव वाढून ते खराब होतात वेगवेगळ्या कारणाने आणि ते कीड लागण्यापासून हे अन्न सुरक्षित ठेवणे याला आपण म्हणतो फूड प्रोटेक्शन. मग फूड प्रोटेक्शनच्या डिफरंट मेथड्स आहेत. फर्स्ट आपण फ्रीजिंग बघितलं, म्हणजे रेफ्रिजरेटरचा वापर आपण त्याला करतो, त्याला मराठीमध्ये गोठणीकरण म्हणतात. That is why the refrigerators are used in kitchen. Then next one is smoking. Smoking मध्ये धूर दिला जातो. With the help of smoke, the food is preserved by the aluminum phosphide. Uses of insert gas. गॅसचा वापर केला जातो. नायट्रोजन गॅस is filled in the airtight packets of potato wafers and other food products. Then next one is uses of insecticides. यामध्ये मिलॅथियन हा स्प्रे केला जातो गनी बॅग्सवर कंटेनिंग द फूड ग्रेन्सवर. आपल्या पोत्यामध्ये याचा वापर केला जातो, पोत्यामध्ये याचा फवारा केला जातो आणि त्यानंतरच धान्य भरले जाते. देन नेक्स्ट वन इज यूज ऑफ प्रिझर्वेटिव्स. परिरक्षकांचा वापर, त्यामध्ये आपण नॅचरल रिसोर्सेस बघितले. सॉल्ट हे नैसर्गिक जे अन्नरक्षक आहेत, परिरक्षक आहेत. मीठ, साखर, तेल. त्यानंतर केमिकल प्रिझर्वेटिव्स बघितले, त्यामध्ये ॲसिटिक ॲसिड, सायट्रिक ॲसिड, सोडियम बेन्झोएट हे जॅम जेलीमध्ये वापरले जातात जास्तीत जास्त दिवस टिकण्यासाठी. देन आपण नेक्स्ट वन बघितला इरॅडिएशन म्हणजे किरणीयन. This method, the food is exposed to ionizing radiations such as the high energy electrons emitted by oscillators. यामध्ये इलेक्ट्रॉनचा मारा केला जातो फळांवर, म्हणून बॅक्टेरिया मरतात. त्यामधले जे बॅक्टेरिया आहेत त्यांची वाढ होत नाही. The next was is pasteurization. Pasteurization, this method involves heating the milk or other similar foodstuffs, certain the temperature 80 degrees Celsius to 15 minutes and cooling it quickly. It destroys the microbes present in the milk and it keeps for a longer duration. This method is called as the pasteurization. पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत व्हॉट इज मीन बाय ॲडल्ट्रेशन ऑफ फूड.